नमस्कार मित्रांनो. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये तात्या म्हणत असतात की या विमा कंपन्यावाल्यांचं काही कळतच नाही. यांनी लेटर पाठवलंय. मला समजा तर सावरीने सांगितलं की काय आहे, पण कायद्याची भाषा पण तिला कळना झाली. मग आता काय करू ना, मला काहीच कळत नाही. म्हणून तेव्हा मग लगेच नित्या म्हणते की तात्या मला दाखवता का जरा ते, बघते मी काय आहे ते. तेव्हा आता त्यावेळेला विमल तिच्याकडे बघत असते आणि तात्या म्हणतात की हो हो, घ्या ना, बघा ना याच्यात काय आहे ते. तेव्हा मग आता ती ते लेटर तात्यांकडून घेते आणि ते वाचायला लागते. आणि मग आता तात्या म्हणतात की बरं, बघा आता काय झालं असेल त्याच्यामध्ये ते. आणि तात्या म्हणतात की तुम्हीच बरं झालं बघताय म्हणून, नाहीतर किती फेऱ्या मारायला लागतील मला काहीच कळत नाही, किती वेळ लागेल हे सगळं काम व्हायला. तेव्हा आता नित्या म्हणते की थांबा, आपण बघूया नेमकं याच्यात काय लिहिलं आहे ते. म्हणूनच आता नित्या ही ते उघडते आणि त्याच्यामधलं जे काही आहे ते वाचायला सुरुवात करते. आणि ते वाचल्यानंतर तिच्या लक्षात येतं की अहो, हे तर विम्याचे हे आहेत पेपर. तुम्ही पॉलिसी काढली होती ना अधिराजच्या नावाने. तेव्हा मग आता तात्या म्हणतात की पॉलिसी? कधी? कधी काढली होती मी पॉलिसी? असं म्हणून ते जरा कडबडतात. त्याच वेळेला आता ती म्हणते की असं काय करताय? यात लिहिलेलं आहे की तुम्ही पॉलिसी काढली अधिराजच्या नावाने आणि त्याच्याच बाबतीत काहीतरी लेटर आहे. तेव्हा मग आता लगेच विमल म्हणते की अहो, तुम्ही तर ना नुसते विसरभोळे आहात, विसरभोळे. गेले 20 वर्ष झाले, काही लक्षात नाही का तुम्हाला? अहो, आपण 20 वर्षापूर्वी जेव्हा अधिराज लहानगा होता तेव्हा त्याची पॉलिसी नव्हती का काढली आपण? तेव्हा मग आता तात्या म्हणतात की होय होय, आठवलं. बरोबर 20 वर्षापूर्वी आपण काढली होती अधिराजच्या नावाने पॉलिसी. त्याचेच पेपर आहेत का ते? अच्छा, आता आठवलं मला, असं ते म्हणायला लागतात. त्यानंतर मग आता ती म्हणते की तुम्हाला ना नुसतं काही आठवतच नाही, बाकीच्याच गोष्टी तुमच्याबरोबर लक्षात राहतात. तेव्हा मग आता तात्या म्हणायला लागतात की अगं होय गं, मलाच कळलं नाही की काय झालं ते, पण आता आलं लक्षात माझ्या. मग आता विमल म्हणायला लागते की झालं, आता याचे पण पैसे अडकले. आता आपल्याला अजून काय काय करायला लागणार आहे काय माहिती, आता याच्यासाठी किती फेऱ्या मारायला लागणार काय माहिती. नुसते प्रॉब्लेमच झाले आहेत सगळे, काय करायचं. तेव्हा नित्या म्हणते की अहो, प्रॉब्लेम नाही आणि पैसे आपल्याला नाही द्यायला लागणार, आपल्याला पैसे मिळणार आहे. मॅच्युरिटी झाली त्या पेपरची आणि त्याचे पैसे आता आपल्याला मिळणार आहेत. हे ऐकल्यावर सगळ्या जणांना आनंद होतो. तात्या म्हणतात किंवा हे अक्षी बरं झालं, आता पैसे मिळणार आहेत म्हटल्यावर टेन्शन नाही. आणि नित्या मॅडम किती ठिकाणी विचारलं पण कोणीही नीट सांगू शकलं नाही. खरंच काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी परिस्थिती झाली माझी. तुम्हाला सगळं माहीत होतं, तुम्हाला विचारायचं सोडून मी गावात फिरत होतो, पण तुम्हीच मला बरोबर सगळं सांगितलं. तेव्हा मग आता ते म्हणतात की बरं, मला सांगाल का तुम्ही कसं करायचं ते, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत येईल का? तेव्हा ती म्हणते की तात्या, कोल्हापुरात आजच जावं लागेल, नाहीतर मग हे जे चेक आहे ते मुंबईला पाठवण्यात येणार आहे. तेव्हा ते म्हणतात मी आपण आज जाऊया का कोल्हापूरला? तेव्हा ती म्हणते की कसं आहे ना, तुम्हाला अधिराजला पण घेऊन जावं लागेल कडेवर. तेव्हा ते म्हणतात की कडेवर कशासाठी? नित्या म्हणते की तो चाइल्ड आहे ना, आणि जेव्हा तो लहान होता तेव्हा ही पॉलिसी काढली होती. तेव्हा आता तात्या हसायला लागतात आणि म्हणतात की अहो मॅडम, मी कसला त्याला कडेवर घेतोय, तोच मला कडेवर घेऊन साऱ्या गावभर हिंडणार बघा तुम्ही. आणि माझं आता वय काय राहिलं, असं म्हणून सगळेजण हसायला लागतात. आणि त्याच वेळेला त्यांचं हे असं हसणं खिदळणं पाहून पाहुणे आणि विमलला खूपच राग येत असतो. त्या दोघीही त्यांच्याकडे रागाने बघत असतात. तर नित्या म्हणते की अहो तात्या, मस्करी केली मी, म्हणजे त्याला पण सोबत यावं लागेलच ना, म्हणजे कसं आहे की त्याची पॉलिसी आहे, मग त्याला यावंच लागेल. तेव्हा मग तात्या म्हणतात की ठीक आहे, तुम्ही दोघं व्हा पुढे गाडीने, मी इथे वडापमधून येतो. असं म्हणून ते आता तिघंजणही निघतात. नित्या आणि अधिराज बाईकवरून निघालेले असतात आणि आता अधिराजला नित्या मुद्दामच खेटून बसलेली असते आणि ती त्याला धरून जोरात बसलेली असते. अधिराजचा मात्र काही चालवण्यामध्ये लक्ष लागत नसतो. तो म्हणतो की मॅडम, हे काय करताय काय तुम्ही, जरा बाजूला व्हा की. तेव्हा ती म्हणते की अरे हे काय, मी माझ्या नवऱ्याला घट्ट धरलं आहे ना, मी पडेन बिडेन तर, म्हणून त्याला मी घट्ट पकडलं आहे. तेव्हा तो म्हणतो की अहो ठीक आहे, पकडलंय पडलंय म्हणून, पण मागच्या साईडला बघा ना, ते कंपनीने दिलेलं आहे की सीट, त्याला पकडा की तुम्ही, नाही पडणार. तेव्हा मग ती चिडूनच गाडीमधून उतरते आणि म्हणते की काय रे अधिराज, अरे तू असं सगळं का वागतोय? खरं तर मी नवऱ्याच्या हक्काने तुला असं पकडतेय, कुठे पडेन तर, पण तुला मात्र ना माझी काहीच पडलेली नाही, मी तुला धरलंय म्हणून तुला राग येतोय. अरे हे कसलं असलं तुझी काळजी, मला नवरा म्हणून म्हणतोस पण ही कसली काळजी आहे? मी जर कुठे पडले, मागे पकडून माझा दात तुटला, माझे डोळा फुटला, माझ्या हाताला लागलं किंवा माझा डोळा गेला, कान गेला, डोकं फुटलं, काय करणार मी? तेव्हा मग तो म्हणतो की नाही, थांबा नित्या मॅडम थांबा, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, असं काहीच होणार नाही, मी असेल तोपर्यंत तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. बरं, तुम्ही पडाल म्हणून मला पकडताय ना, ठीक आहे ठीक आहे, बसा बसा आणि पकडा, घट्ट पकडा मला. असं म्हणून तो तिला बोलायला लागतो आणि नित्या मात्र स्वतः जिंकली अशा आनंदात असते.
नंतर आता पाहुणी ही नित्याच्या खोलीमध्ये येते आणि हळूच कोणी मागून बघत नाही ना, हे बघत तिच्या नित्याच्या खोलीत शिरते. आजूबाजूला खिडकीमध्ये, सोफ्याखाली सगळीकडे बघायला लागते आणि म्हणते की नेमकं हे काय आहे? काही सापडते की नाही? ड्रॉवर-बिवर सगळं काही चेक करते. तिचं कपाट उघडून त्याच्या कपाटामध्येही ती चेक करते. पण तिच्या कपाटामध्ये देखील काहीच सापडत नाही. आता ती म्हणते की मला काहीच सापडत नाहीये आणि वरती कपाटावर काहीतरी अल्बम ठेवलेला असतो. आता ती वरचा तो अल्बम बघते आणि त्या अल्बममध्ये बघून तिला धक्काच बसतो. तर इथे आता नित्या ही बाहेर येऊन लवलीला फोन करून म्हणते, की "लवली तयार राहा. 2 मिनिटात इथलं आमचं काम आटोपणार, मग आम्ही परत यायला निघत आहे." तेव्हा मग तो म्हणतो, की "ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही या परत." नित्या म्हणते, की "हो, आम्ही निघणारच आहोत आणि एक आणखी आम्ही जवळपास आलो ना तुझ्या, की मी तुला एक मिस कॉल देते. मग तेव्हा तू समजून जा, की ॲक्टिंगला सुरुवात करायची आहे." तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे. नंतर तिथे आता सावरी येते आणि म्हणते की "पाहुणे, अगं नित्या मॅडमच्या खोलीत तू काय करायली आहेस? इथे काय काम आहे तुझं आणि त्याही नसताना?" तेव्हा मग आता ती म्हणते की "अरे, बघ ना मला इथे कसला अल्बम सापडला तो. तो अल्बम मी बघत होते." त्याच वेळेला आता सावरी तो अल्बम हातात घेते आणि म्हणते की "अगं, अगं हे तर फोटो आपले जुने फोटो आहेत. बघ की किती सुंदर दिसतायत हे सगळे फोटो. या सगळ्या बालपणीच्या आठवणी आहेत आपल्या." आणि मग आता त्या दोघीही त्या फोटोंकडे बघायला लागतात. ती म्हणत असते की "हा बघ दाद्या बघ कसा दिसतोय, आयडे बघ कशी आहे आणि आयडे बघ इथे स्वयंपाक करताना फोटो काढला होता. हे सगळे फोटो खरंच खूप छान आठवणीमधले आहेत आणि अगं तुला माहिती आहे का आपलं हे सगळं जुनं घर होतं ते आणि हा बघ हा माझा फोटो बघितलास का? हा ना राजावाडीच्या जत्रेला काढलेला फोटो होता. आयडेने मला नवीन फ्रॉक घेतला होता आणि म्हणून तो फोटो मी काढला होता. थांब आयडेलाच हे फोटो दावते." तेव्हा ती म्हणते की "हा जा दाव." आणि ती निघून जाते. शालिनीला लगेचच पाहुणी फोन करून सांगते की "मॅडम मी नित्याच्याच खोलीमध्ये आहे. सगळीकडे शोधलं पण मला अजून काहीही सापडलेलं नाही." शालिनी म्हणते की "ठीक आहे, पण तिच्यावर नजर ठेवून राहा." नंतर आता अधिराज आणि नित्या निघालेले असतात. अधिराज म्हणतो की "नित्या, मॅडम बरं झालं तुम्ही माझ्याबरोबर आलात, नाहीतर आज काही काम जमलंच नसतं. तुम्ही ते सगळ्यांशी किती मस्त इंग्लिशमध्ये फाडफाड बोललात आणि सगळी कामं झाली." तेव्हा ती म्हणते की "मग माझ्या घरच्यांच्याच मी कामी येणार नाही तर काय?" तेव्हा इथे आता अम्मा ही लवलीला म्हणत असते की "थांबा, मी ॲक्टिंग करत असतो." तेव्हा तो म्हणतो की "अगं थांब मावशे, काय होणार नाही तुला, जरा थांब." आणि तेवढ्यातच आता नित्या ही जवळपास येते आणि ती लवलीला आता मिस कॉल देते. आणि मिस कॉल पाहिल्यानंतर आता लवली म्हणतो की "झालं अम्मा, ते जवळपास आले, ॲक्टिंगला सुरुवात करावी लागेल." तेवढ्यात आता अधिराज येतो आणि त्याच्या समोरच येऊन अम्मा धडकते आणि ती आता अधिराजकडे बघू लागते. अधिराजला पाहिल्यावर तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं आणि ती आता त्याच्याकडे बघायलाच लागते आणि जुन्या सगळ्या आठवणी असतात त्या तिला आठवतात. ती अम्मा रडत-रडत जयदीपला सांगते, की "आता जयदीप माझ्या गौरीला, माझ्या पोरीला कुठं सोडू नको रं." आणि ती रडायला लागते. आणि या सगळ्यामध्ये आता अम्मा ही त्याच्या गालावरून हात फिरवते. गालावरून हात फिरवून त्याचा ती मुका घेते आणि म्हणते, की मनातल्या मनात जयदीप अशी हाक मारते. आणि त्याच वेळेला आता अधिराजला धुसर-धुसर अशा आठवणी आठवत असतात. तिच्याबरोबर घडलेल्या काही गोष्टी आठवत असतात. तेव्हा आता अधिराज म्हणतो, की "या कोण आहेत आजी?" तेव्हा तो म्हणतो, की "आजी अशाच रस्त्यावरून चालल्या होत्या आणि मला म्हणाल्या, की मी कोणच नाही माझं कोणाचं." तेव्हा मग मी तिला राहायला जागा देत होतो, पण ती म्हणते, की "नको." तेव्हा मग तो म्हणतो, की "आजी याच्याकडे राहा की. अगं त्याचं पण कोण नाही, तुझं पण कोण नाही." तेव्हा मग ती म्हणते, की "नाही, मी असंच कोणाकडे राहणार नाही. मला घर भरलेलं पाहिजे." तेव्हा नित्या म्हणते, की "मग तुम्ही माझ्या घरी चला ना." तेव्हा तो म्हणतो, की "हो, राजदा काही तुम्हाला नाही म्हणणार नाही." अधिराज म्हणतो, की "तात्यांची आणि आयडीची परवानगी घेतली पाहिजे." असं म्हणून ते आता निघतात. तर इथे तात्या येऊन सांगतात, की "काय सावरे किती मस्त पटापट काम झालं म्हणून सांगू. अगं नित्या मॅडम होत्या ना, त्या अशा इंग्लिशमध्ये फाडफाड बोलल्या ना, 2-3 वाक्यांमध्ये सगळी कामं पटापट झाली." त्याच वेळेला आता सावरी म्हणते, की "हो, तिकडे मुंबईला त्यांची मोठी कंपनी आहे. काहीतरी 6 का 7 मजल्यांची कंपनी आहे. 500 लोक कामाला आहेत त्यांच्या हाताखाली आणि त्या सगळ्यांच्या बॉस आहेत." तेव्हा तात्या म्हणतात, की "हो ना, खरंच म्हणूनच त्यांनी खूप पटापट काम करून दिलं." आणि इथे नित्याची वावा होत असताना मात्र पाहुणी आणि विमलचा जळफळाट होत असतो आणि सावरी आणि दोघंजणही ते नित्याचीच तारीफ करत असतात. त्याच वेळेला आता अधिराज आणि नित्या आलेले असतात. तेव्हा लगेच अधिराजला बघून तात्या म्हणतात, की "हा बघ आला अधिराज." तेव्हा तात्या म्हणतात, की "अरे त्या वडापवाल्याने किती जोरजोरात हाणली आहे गाडी म्हणून सांगू. बघ तुझ्या अगोदर येऊन मी इथे पोचलो." तितक्यात अम्मा येते आणि अम्माला पाहिल्यावरती लगेच आता तात्या म्हणतात, की "हे कोण पाहुणे म्हणायचे?" तेव्हा मग नित्या म्हणते, की "ह्या आजी आहेत. यांचं कोणीही नाही म्हणून त्या आपल्याकडे राहणार आहेत." तेव्हा मग नित्या म्हणते, की "त्या काम द्या म्हणतात, फुकट राहायला नको म्हणतात." आजी म्हणते, की "मला फक्त काम पाहिजे आणि राहायला जागा पाहिजे, बाकी काय नाही. तुम्ही म्हणताच ती सगळी कामं करतो, तुम्ही म्हणतात तसं वागतो बघा." तेव्हा लगेच आता पाहुणी मध्येच खोडा घालत म्हणते, की "काय गरज आहे इथे राहण्याची?" आणि नित्या
अगोदर त्या माईला आणलं होतं आणि आता या म्हातारीला, अगं हे काय घर आहे की अनाथ आश्रम? प्रत्येकाला रस्त्यात दिसशील त्याला इकडे घेऊन येशील का? आणि या घरात ऑलरेडी कामं करायला माणसं आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही कामाची गरज नाही किंवा माणसांची गरज नाही. म्हणून आता अम्मा म्हणते की ठीक आहे, तुम्ही म्हणत असता तर तसं असतं, आम्ही निघतो. त्याच वेळेला आता लगेच विमल म्हणते की नाही, थांबा तुम्ही. तेव्हा थांबा म्हटल्यावर ती गप्पच बसते आणि मग आता त्याच वेळेला अम्मा तिकडेच थांबते. आणि अम्मा थांबल्याबरोबर लगेच ती म्हणते की थांबलीस कशाला, निघ इथून, आई हिला ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. आणि ती अम्माला हाताला धरते. त्याच वेळेला ते तिथे नित्या येते आणि नित्या ही पाहुणीचा हात धरते आणि अम्माचा हात तिथे सोडवून घेते. आणि त्याच वेळेला आता पाहुणीची ही सगळी दशा पाहून नित्याला खूपच राग आलेला असतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शालिनीला आता नित्या म्हणत असते की काय चाललं आहे तुमच्या डोक्यामध्ये नेमकं, तुम्ही काय करताय? तुम्हाला अधिराजला आणि मला संपवायचं आहे, बरोबर ना? पण हे कधीच शक्य होणार नाही, कारण कधीही अधिराज मला संपू देणार नाही. तो माझ्यावर प्रेम करून आहे. तेव्हा मग शालिनी म्हणते की हे बघ, तुला असं वाटतंय की तुला काही होणार नाही, पण एक गोष्ट नेहमी तू लक्षात ठेव, मी विषारी नागिन आहे, नागिन. आणि या नागपंचमीच्या वेळेला मी तुला नक्की डसणार आणि या नागपंचमीच्या अगोदर अधिराज तुला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार. असं म्हटल्यावर आता नित्या त्याच्याकडे बघतच राहते आणि ती रागाने बघत असताना मागून अधिराज येतो आणि अधिराज म्हणतो की काय झालं आहे मालकीनबाई? आता असं म्हटल्यावर शालिनी दचकते आणि त्याच्याकडेच बघायला लागते. आता शालिनीचं खरं रूप हे अधिराज समोर येणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.